भरत कराड वय 35 ओबीसी आरक्षण संपणार म्हणून नदीत उडी मारून जीवन संपवलं। यावेळी त्याने ओबीसी आरक्षण संपलं अशा घोषणा दिल्याचा दावा आहे। ह्या घोषणा भविष्यातील भीषणता दाखवणारं वास्तव आहे। त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यामुळे जे मूळ ओबीसी आहेत म्हणजेच 351 जाती यांना कसा फटका बसणार हे समजून घेणं गरजेचं आहे। नमस्कार, मी संदीप, तुम्ही पाहत आहात सकाळ। आता मराठा आरक्षण मूळ ओबीसी आरक्षण कसं खाणार हे समजून घेऊया। मराठा आरक्षणाची सुरुवात 2014 पासून झाली, जेव्हा 16% आरक्षण देण्यात आलं, पण सुप्रीम कोर्टाने 2021 मध्ये ते रद्द ठरवलं, कारण ते 50% मर्यादेच्या पलीकडे गेलं। आता 10% वेगळं आरक्षण आहे, जे ओबीसीच्या 19%वर अवलंबून नाही। मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार कुणबी वंशाचे नातेवाईक यांना प्रतिज्ञापत्रानुसार ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या शासन निर्णयाने वाद निर्माण झाला आहे। हे हैदराबाद गॅझेट 1918 वर आधारित आहे, ज्यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीत समाविष्ट करता येईल। ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा याला विरोध आहे। त्यांचे म्हणणे आहे, मराठा समाजाची संख्या मोठी आहे, म्हणजे 28% असल्याने ओबीसी कोट्यात त्यांचा प्रवेश झाला तर मूळ ओबीसींचा वाटा कमी होईल। सुप्रीम कोर्टाच्या इंदिरा साहनी निकालानुसार आरक्षण सामाजिक न्यायासाठी आहे, पण बहुसंख्य समाज ओबीसीत आल्यास अल्पसंख्याक ओबीसींना फटका बसतो। भुजबळ म्हणतात, 10 ते 15 वर्षात चुकीचे प्रमाणपत्र दिली गेली तर ओबीसींचे आरक्षण उद्ध्वस्त होईल। सरकार मात्र सांगते की हे वेगळं आरक्षण आहे, ओबीसींवर परिणाम होणार नाही। पण व्यावहारिकदृष्ट्या जेव्हा मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळेल तेव्हा स्पर्धा वाढेल आणि मूळ ओबीसींना कमी संधी मिळतील। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले, मूळ ओबीसींचे नुकसान कसं होईल हे देखील समजून घेऊया। मूळ ओबीसी म्हणजे भटक्या विमुक्त जमाती आणि इतर मागासवर्गीय, ज्यांचं आरक्षण 19% आहे। मराठ्यांना ओबीसीत समाविष्ट केल्यास त्यांची संख्या ओबीसी कोट्यात 50% पेक्षा जास्त होईल। मूळ ओबीसींच्या उपश्रेणींना जसे की माळी, धनगर, तेली यांना कमी जागा मिळतील। उदाहरणार्थ 2004 मध्ये मराठा कुणबींना ओबीसीत समाविष्ट केले, पण ज्यांच्याकडे पुरावे नाहीत त्या मराठ्यांना वगळले। आता सगळे सोयरे सूत्राने लाखो मराठे ओबीसीत येतील, ज्यामुळे मूळ ओबीसींच्या विद्यार्थ्यांना शासकीय नोकऱ्या आणि महाविद्यालयीन प्रवेशात स्पर्धा वाढेल। ओबीसी नेत्यांचा आरोप आहे की मराठा समाज राजकीय दृष्ट्या प्रभावशाली असल्याने ते ओबीसी कोट्याचा मोठा हिस्सा काबीज करतील। उदाहरणार्थ इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय प्रवेश यादीत मराठ्यांचं वर्चस्व वाढेल, ज्यामुळे मूळ ओबीसींना कमी संधी मिळतील। सुप्रीम कोर्टानेही अशा आरक्षणाला आव्हान दिले आहे, कारण ते मूळ ओबीसींच्या हक्कांचे उल्लंघन करेल। भुजबळांनी कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे। ओबीसी संघटना राज्यव्यापी आंदोलन करण्याच्या देखील तयारीत आहे। आता ओबीसी प्रवर्गात किती जागा आहेत, लोकसंख्येच्या तुलनेत मराठा किती आहेत, मूळ ओबीसींना कसा तोटा होणार? महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गात सुमारे 351 जाती आहेत, ज्यात विमुक्त जाती 3%, भटक्या जमाती बी 2.5%, सी 3.5% आणि डी 2% आणि इतर मागासवर्गीय 19% यांचा समावेश आहे। केंद्रीय यादीत महाराष्ट्रात सर्वाधिक ओबीसी जाती आहेत, पण राज्य यादीत 350 पेक्षा जास्त ही अल्पसंख्याक जाती आहे, ज्यांची लोकसंख्या कमी आहे। मराठा समाजाची लोकसंख्या महाराष्ट्राच्या एकूण 12 कोटी लोकसंख्येपैकी 28% आहे। शुक्रे कमिशन अहवाला 2024 नुसार 1931च्या जनगणनेनुसार 31 ते 32%, पण आता 28% मानली जाते। या उलट ओबीसी एकूण 52 ते 53% आहेत, पण ते 351 जातींमध्ये विभागलेले आहेत। मराठा ही एकच मोठी जात ओबीसीत आल्यास 19% कोट्यात त्यांचा वाटा 10 ते 15% होईल, ज्यामुळे मूळ ओबीसींना फक्त 4 ते 5% राहील। उदाहरणार्थ 100 जागांपैकी ओबीसीला 19 जागा, ज्यात मराठ्यांना 5 ते 7 जागा गेल्या तर इतर 349 जातींना अवघ्या 12 ते 14 जागा। यामुळे छोट्या ओबीसी जातींचे प्रतिनिधित्व धोक्यात येईल आणि त्यांना नोकरी शिक्षणात तोटा होईल। शुक्रे कमिशन म्हणते की मराठ्यांना ओबीसीत टाकता येत नाही, कारण ते अतुलनीय मोठे आहेत। आरक्षण अभ्यासक लक्ष्मण माने सकाळशी बोलताना म्हणाले, मराठा समाज देणारा आहे, घेणारा नाही। त्यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे, पण राज्यकर्त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी तसा निर्णय घेतला नाही। मराठा समाजामुळे ओबीसीतील गरीब समाज चिरडून जाईल। मराठा समाज राज्यकर्ता आहे म्हणूनच ते बोलतात, पण ओबीसीतील लहान यावर बोलत नाहीत। त्यामुळे डोंगर कोसळला तर सर्वात खाली ते चिरडून जातील। सरकारच्या अशा निर्णयामुळे भारतात एक दिवस नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा सरकारकडे कुठलाच पर्याय नसेल। शिक्षण सुविधा यात कसा फटका बसणार ते देखील समजून घेऊया। शिक्षण आणि सुविधांमध्ये आरक्षणाचा थेट परिणाम होतो। महाराष्ट्रात 19% ओबीसी आरक्षण आहे, ज्यात मूळ ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्ती आणि शासकीय नोकऱ्या घेतात। मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाल्यास स्पर्धा वाढेल। उदाहरणार्थ वैद्यकीय इंजिनिअरिंग प्रवेशात ओबीसी कट ऑफ कमी असतो, पण मराठ्यांची संख्या वाढल्यास मूळ ओबीसींचा कट ऑफ वाढेल, ज्यामुळे प्रवेशात देखील स्पर्धा असेल।
महाराष्ट्राच्या राजकारणाचे अभ्यासक डॉक्टर विवेक घोटाळे सकाळशी बोलताना म्हणाले, नोंदीनुसार 58 लाख मराठा समाज कुणबीमध्ये आला तर ते साहजिकच आहे, पण त्यामुळे मूळ ओबीसींची संख्या कमी होईल, शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये स्पर्धा वाढेल, जागा कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण होईल, त्यामुळे मूळ ओबीसींचं नुकसान होणार आहे। स्वातंत्र्य आरक्षण कोर्टात टिकत नाही, म्हणूनच मराठा समाजाची मागणी ओबीसी आरक्षणातून आहे। पुढच्या 10 वर्षात हा मोठा प्रश्न ठरणार आहे। विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्येही ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वातावरण तापलं होतं। आपण पाहतोय पुढे हा तणाव अधिक वाढू शकतो। मराठा समाज जेव्हा नोकरी किंवा कॉलेज प्रवेश प्रक्रियेत ओबीसी आरक्षणाचा वापर करेल तेव्हा खरा तणाव वाढेल। डॉक्टर घोटाळे पुढे म्हणाले, गावकुसात दैनंदिन व्यवहारात सर्व समाज एकमेकांवर अवलंबून असतात, त्यावर देखील परिणाम होऊ शकतो। आरक्षणापेक्षा पायाभूत कामं झाली पाहिजेत। शेती, पाणी, सिंचन, रोजगार आणि शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या तर कोणताही समाज आरक्षणासाठी रस्त्यावर येणार नाही। कोणतीही सरकार असो, ह्या बेसिक मुद्द्यांवर काम झालं पाहिजे। मराठवाड्यात आरक्षण मागणीचं मूळ कारण म्हणजे शिक्षणाचं वाढलेलं प्रमाण। आज प्रत्येक घरात डॉक्टर, इंजिनियर आहेत, पण अनुदानित जागा कमी आहेत, त्यामुळे इतर समाजाला प्रवेश मिळतो आणि आम्हाला मिळत नाही अशी भावना मराठा समाजाची झाली आहे। त्यामुळेच या मागण्या पुढे येत आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांना मोठा पाठिंबा मिळत आहे। ओबीसींना विशेष महामंडळे जसे की माडी विकास महामंडळ, वसतिगृहे आणि आर्थिक योजना आहेत। मराठ्यांचा ओबीसीत प्रवेश झाल्यास निधी आणि जागा कमी होतील। भुजबळ म्हणतात, ओबीसी 351 जातींना राजकारण किंवा शिक्षणात प्रतिनिधित्व मिळत नाही, मराठ्यांनी ते काबीज केलं तर अन्याय होईल। मूळ ओबीसी शेतकरी अजूनही मागास आहे। लक्ष्मण माने यांच्यानुसार ओबीसीत एसटीतल्या गर्दीसारखी परिस्थिती होईल, चेंगराचेंगरी होईल। भाकरी एकच असेल तर वेगळी भाकरी द्यावी, पण तुम्ही ताट एकच ठेवलं, भाकरी एक ठेवली, त्यात एक मोठा पैलवान येऊन बसवला तर बाकीच्यांना लाथा खावा लागतील, एवढाच त्याचा अर्थ आहे। सक्षम आहेत ते खातील, पण दुर्लभ आहेत ते बघत बसतील। शिक्षणाची आर्थिक सक्षमता असलेले सगळे वरच्या वर्गातील लोक खालच्या वर्गातील आरक्षण मागत आहेत। हे सगळं उलटं फिरलं तर युद्धाकडे जाईल, कारण गमवायला त्यांच्याकडे काहीच नाही। नेपाळ सारखी परिस्थिती आपण बघतच आहोत, याहीपेक्षा भयानक परिस्थिती आपल्याकडे होईल। असं चाललं तर पर्याय देखील उरणार नाही असं माने म्हणाले। एकूण आरक्षण 62% झाल्याने खुल्या श्रेणीला फटका बसेल, त्यामुळे राज्यकर्ते तसे निर्णय घेत नाहीत। मराठा आरक्षण हा सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे, पण ओबीसीत समावेशाने मूळ ओबीसींना मोठा तोटा होईल। खरा उपाय म्हणजे जातीनिहाय जनगणना आणि प्रमाणित डेटावर आधारित धोरण, अन्यथा हे आरक्षण सामाजिक तणाव वाढवेल अशी देखील चर्चा आहे। तुम्हाला काय वाटतं, ओबीसींचं भविष्य काय? मराठे कुणबी झाल्यामुळे मूळ ओबीसींवर तुमच्या मते काय परिणाम होणार? लक्ष्मण माने म्हणतात तसं आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होईल का? किंवा डॉक्टर घोटाळे म्हणतात तसं शेती, पाणी, सिंचन, रोजगार आणि शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या तर आरक्षणाचा प्रश्न मिटणार का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।